जर युक्रेनियन इंजिनियरने बनवलेल्या या टेक्नॉलॉजीचा वापर केला असता तर अहमदाबादचा विमान अपघात झालाच नसता. विमान प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी 2013 साली युक्रेनचे इंजिनियर लांदीर तातेरको यांनी डिटॅचेबल कॅबिन ही भन्नाट संकल्पना मांडली होती. त्यांच्या मते जर विमान अपघाताच्या स्थितीत आले तर संपूर्ण प्रवासी कॅबिन मुख्य भागापासून वेगळी होईल आणि पॅराशूटच्या मदतीने ती जमिनीवर किंवा पाण्यावर सुरक्षितपणे उतरू शकेल. या कॅबिनमध्ये पाण्यावर तरंगण्यासाठी फ्लॉट्स, सॉफ्ट लँडिंगसाठी रेट्रो रॉकेट्स आणि सामानासाठी खालच्या बाजूला वेगळी जागा दिलेली आहे. अशा टेक्निकमुळे आग, स्फोट किंवा विमानाचे तुकडे होण्याच्या स्थितीपासून प्रवासी वाचू शकतात. पण या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीस काही मोठ्या अडचणी आहेत, जसं की ही यंत्रणा अतिशय जड आहे, खर्चिक आहे आणि विमानाचं पूर्ण स्ट्रक्चरच यामुळे बदलावं लागतं. आता तातेरेको यांना 2014 मध्ये या आयडियासाठी पेटंट सुद्धा मिळालं, पण पुरेशा निधीअभावी केवळ मॉडेल्स आणि व्हिडिओ त्यांना तयार करता आले. 2 युक्रेनियन विद्यापीठांनी प्रोटोटाईपवरती काम केलं, पण 2025 पर्यंत कोणत्याही एअरलाईनने ही प्रणाली वापरली नाही. कारण या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी सुमारे $2 अब्ज आणि 8 वर्षाचा कालावधी लागतो. शिवाय कमी उंचीवर किंवा अचानक स्फोट झाल्यास ही यंत्रणा फेल ठरू शकते.